उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले हार्दिक स्वागत. आपल्या मागील भागात आपण पाहिले की जलप्रलयाचा शेवट झाला आणि नोहा कोरड्या जमिनीवर उतरला. त्याच वेळेस त्याने एक वेदी बांधली आणि परमेश्वराला यज्ञ अर्पण केले. त्याने कृतज्ञता आणि विश्वास व्यक्त केला. देवानेही नोहाचा यज्ञ स्वीकारला. आजच्या भागात आपण नोहासोबतच्या देवाच्या कराराचा अभ्यास करणार आहोत. हा करार संपूर्ण मानवजातीसाठी चिरस्थायी तत्वे घालून देतो. आपण हे देखील पाहू की जग नवीन झाले असले तरी पाप कायम राहिले, परंतु देवाची तारण योजना मात्र कृपा, मार्गदर्शन आणि वचनाद्वारे पुढे उलगडत राहिली. चला तर मग देवाच्या वचनाकडे वळूया आणि आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. प्रियांनो, आजच्या कार्यक्रमात आपण उत्पत्ती अध्याय 9 याच्या 6 ते 29 या वचनांचा अभ्यास करणार आहोत. आपणास समजून येईल की नोहाबरोबरच्या या नवीन करारातील 5वे आणि शेवटचे विधान सर्वात आश्चर्यकारक आहे. वाचूया आपण उत्पत्तीचा 9 अध्याय आणि 6 वचन. जो कोणी मनुष्याचा रक्तपात करील त्याचा रक्तपात मनुष्याकडून होईल, कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा उत्पन्न केला आहे. येथे देव मनुष्याच्या शासनासाठी आणि संरक्षणासाठी तत्व मांडतो. तो सरकारला मृत्यूदंडाचा अधिकार देतो. आपण पाहिले आहे की देवाने दिलेल्या या नवीन करारामध्ये मनुष्याने वंशवृद्धी करायची आहे. त्याला प्राणाचे संरक्षण आणि त्यावर राज्य करायचे आहे. त्याला अन्नासाठी नवीन तरतूद दिली आहे आणि रक्त खाण्यास मनाई केली आहे. आता आपण पाहतो की त्याला शासनाचे तत्व दिले आहे जे मृत्यूदंडाचा आधार आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की सध्याच्या पिढीची वृत्ती बायबलपासून किती दूर गेली आहे हे आश्चर्यकारक आहे. तुम्ही पाहाल की आता आपल्याकडे बायबल आधारित लोकसंख्या राहिलेली नाही. ती देवाच्या वचनाबद्दल जवळजवळ पूर्णपणे अनभिज्ञ आहे. परिणामी आपल्याला दिसते की न्यायाधीश, वकील आणि राजकारणी हे सर्व मृत्यूदंड रद्द करू इच्छितात. त्यांना अनेक प्रकरणांमध्ये यश आले आहे. कदाचित येणाऱ्या काळात अनेक देशातून मृत्यूदंड पूर्णपणे काढून टाकला जाईल. त्याचवेळी गुन्हेगारीत वाढ होत आहे आणि अत्यंत भयंकर गुन्हेही घडत आहेत. डॉक्टर मगी यांच्या मृत्यूदंड ख्रिस्ती आहे का या शीर्षकाच्या एका पुस्तिकेत या विषयावर अधिक तपशीलवार चर्चा आहे. त्यांचा विश्वास आहे की मृत्यूदंड शास्त्रानुसार योग्य आहे आणि तो शासनाचा अधिकार आहे. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याचा जीव घेते तेव्हा सरकारला तिचा जीव घेण्याचा अधिकार आहे का? बरं, मला वाटतं की हे अगदी स्पष्ट आहे की मानवी जीवनाचे संरक्षण करण्यासाठी देवाने तसा नियम केला आहे. आपले जीवन आता रस्त्यांवर सुरक्षित राहिलेले नाही आणि अनेकदा आपल्या घरातही नाही. कदाचित अनेक अधिकारी हे नाकारतील, तरी याचे एक कारण म्हणजे मृत्यूदंडाबद्दलची आपली वृत्ती. जेव्हा एखाद्या गुन्हेगाराला माहीत असते की जर त्याने जीव घेतला तर त्याचा जीव घेतला जाईल, तेव्हा मी तुम्हाला सांगू इच्छितो की जीव घेण्यापूर्वी तो 2दा विचार करेल. तसेच आजकाल बंदूक नियंत्रण कायद्याबद्दल एक कल्पना आहे. पहा, समस्या हातात असलेल्या बंदुकीत नाही तर मनुष्याच्या आत असलेल्या हृदयात आहे. जो कोणी मनुष्याचा रक्तपात करील त्याचा रक्तपात मनुष्याकडून होईल, हा एक नियम आहे जो आपण आपल्या कायद्याच्या पुस्तकांमध्ये पुन्हा समाविष्ट केला पाहिजे आणि ही भावनिकतेची गोष्ट सोडून दिली पाहिजे. प्रियांनो, मानवी शासन हे असे क्षेत्र आहे ज्यात संपूर्ण मानवजात म्हणजे त्याच्यामध्ये परराष्ट्रीय लोक देखील आहेत. जो कोणी मनुष्याचा रक्तपात करील त्याचा रक्तपात मनुष्याकडून होईल, कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा उत्पन्न केला आहे. हा मानवी शासनाचा आधार आहे. जगातील सरकारांच्या बाबतीत यात कोणताही बदल झालेला नाही. आता आपण उत्पत्तीचा 9 अध्याय आणि 7 हे वचन वाचणार आहोत.
तुम्ही फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वीवर विपुल वंशवृद्धी करा, तिच्यावर बहुगुणित व्हा. हे वचन 1 मधील देवाच्या सूचनांची पुनरावृत्ती आहे. पुढचे वचन आपण वाचूया. 9 अध्याय 8 आणि 9 वचन. देव नोहास व त्याचबरोबर त्याच्या मुलास म्हणाला, पहा, मी तुम्हाशी एक तुमच्या मागे तुमच्या संततीशी करार करून ठेवितो. तुमच्या मागे तुमच्या संततीशी, यामध्ये संपूर्ण मानवजातीचा समावेश आहे. वाचूया आपण पुढचं वचन, 10 वचन. त्याप्रमाणेच तुम्हाबरोबर असलेले सर्व सजीव प्राणी, म्हणजे तुम्हाबरोबर तारवातून बाहेर आलेले पक्षी, ग्रामपशु व पृथ्वीवरील इतर सर्व प्राणी यांच्याशीही मी करार करून ठेवितो. देवाची सर्व सृष्टी या करारात समाविष्ट आहे. यशया भविष्यवाणी करतो की एके दिवशी सिंह आणि कोकरू एकत्र झोपतील आणि ते एकमेकांना इजा करणार नाही किंवा नाश करणार नाहीत. पौल रोम येथील लोकांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख करतो की या वर्तमान युगात संपूर्ण सृष्टी कणत आहे आणि प्रसव वेदना सोसत आहे. मी तुम्हाला सांगेन की देवाने नोहाबरोबर आणि त्याच्या सर्व प्राण्यांबरोबर हा करार केला आहे, जोपर्यंत त्याचे राज्य पृथ्वीवर येत नाही तोपर्यंत. हा करार नोहाच्या सर्व वंशजांसाठी आणि तुमच्याबरोबर असलेल्या प्रत्येक सजीवासाठी आहे. यावेळेस आपण 11वं वचन वाचणार आहोत. तुम्हाशी हा करार करून ठेवितो की पुन्हा जलप्रलयाने प्राणी मात्र नष्ट होणार नाहीत आणि पृथ्वी नाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी व्हावयाचा नाही. हे देवाचे वचन आहे. त्याचा उद्देश हा आहे की तो पुन्हा जलप्रलयाने पृथ्वीचा नाश करणार नाही. पुढच्या वेळेस तो पृथ्वीचा न्याय अग्नीने करेल. हे आपल्याला पेत्राचे 2 पत्र 3 या वचनामध्ये सांगितलेले आढळते. प्रियांनो, आता पुढील काही वचनांमध्ये आपण कराराचे चित्र पाहतो आणि माझ्या मते तो कराराचा खरोखरच एक आध्यात्मिक अर्थ आहे. तो एक प्रकारचा संस्कार आहे असे तुम्ही म्हणू शकता. जी गोष्ट त्याला तसे बनवते ती म्हणजे एक दृश्य चिन्ह ज्याला वचने जोडलेली आहेत. उत्पत्तीचा 9 अध्याय आणि 12 आणि 13 ही वचनात आपण वाचणार आहोत. देव म्हणाला, माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये, त्याप्रमाणेच तुम्हाबरोबर असणाऱ्या सर्व सजीव प्राण्यांमध्ये पिढ्यानपिढ्या युगानयुग राहणारा जो करार मी करत आहे त्याचे चिन्ह हे. मी मेघात धनुष्य ठेवले आहे, ते पृथ्वीच्या व माझ्यामधल्या कराराचे चिन्ह होईल. मेघधनुष्य हा कमी अधिक प्रमाणात एक संस्कार आहे, म्हणजेच कराराचे चिन्ह आहे. आता आपण उत्पत्तीचा 9 अध्याय आणि 14 ते 16 ही वचने वाचूया. मी पृथ्वीच्या वरती मेघ पसरेन व त्यात धनुष्य दिसेल. तेव्हा माझ्यामध्ये आणि तुम्ही व सर्व देहधारी सजीव प्राणी यांच्यामध्ये झालेला करार मी स्मरेन आणि यापुढे सर्व देहधाऱ्यांचा नाश करील असा जलप्रलय होणार नाही. धनुष्य मेघात दिसेल, ते पाहून माझ्यामध्ये आणि पृथ्वीवरील सर्व सजीव प्राण्यांमध्ये झालेल्या युगानयुग राहणाऱ्या कराराचे मला स्मरण होईल. लक्ष द्या की देवाने म्हटले ते पाहून आणि मला स्मरण होईल. देवाने असे म्हटले नाही की तुम्ही ते पाहाल. त्याने म्हटले की तो ते पाहिल आणि तो देव आणि पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्रांमध्ये एक सार्वकालिक करार असेल. जेव्हा तुम्ही मेघधनुष्य पाहता तेव्हा हीच गोष्ट तुमच्यासाठी प्रोत्साहनदायक असायला हवी. यावेळेस आपण वाचूया उत्पत्तीचा 9 अध्याय आणि 17 वचन. देव नोहाला म्हणाला, माझ्यामध्ये व पृथ्वीवरील सर्व प्राणी यांच्यामध्ये जो करार मी करून ठेविला आहे त्याचे हे चिन्ह होय. हा देवाचा करार आहे. केवळ नोहासोबतच नाही तर पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्रांसोबत आहे. मी पुन्हा सांगतो की मेघधनुष्याला एक संस्कार म्हटले जाऊ शकते, कारण संस्कार हे एक दृश्य चिन्ह आहे ज्याला काही विशिष्ट वचने जोडलेली असतात. वलांडणाचा सण, पितळेचा साप, गिदोनाची लोकर आणि सध्याच्या काळात बाप्तिस्मा व प्रभुभोजन ही अशीच चिन्हे आहेत. डॉक्टर योहान पीटर लँगे यांनी एकदा असे विधान केले होते की देवाच्या कृपेची दृष्टी आणि आपल्या विश्वासाची दृष्टी संस्कारांमध्ये एकत्र येतात.
जेव्हा मनुष्य मेघधनुष्याकडे पाहतो तेव्हा असेच घडते. विश्वास त्या चिन्हाशी जोडलेल्या वचनाला धरून ठेवतो. प्रियांनो, पहा, महत्त्व त्या चिन्हाद्वारे सांगितलेल्या गोष्टीत असते. वचनाशिवाय विश्वास नसतो आणि चिन्हाशिवाय खात्री नसते. शब्द आणि चिन्ह एकत्र असतात. देव वचन देतो आणि त्याला एक चिन्ह जोडतो. आता मेघधनुष्य हे नोहाच्या वेदीला देवाचे उत्तर आहे. जणू काही देव म्हणतो, मी आठवण ठेवीन आणि मी त्याकडे पाहीन. विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने सांगितले की एकदा ते विमानातून प्रवास करत होते आणि त्यांचे विमान वादळावरून जात होते. विमान इतक्या उंचीवर होते जिथे सूर्यप्रकाश होता आणि अचानक त्यांना एक मेघधनुष्य दिसले जे पूर्णपणे गोल होते. एक संपूर्ण वर्तुळ. मला वाटते की देव देखील मेघधनुष्य नेहमी याच प्रकारे पाहतो. प्रियांनो, आता आपला पुढील मुद्दा आहे नोहा आणि त्याच्या पुत्रांचे पाप. या अध्यायाच्या उर्वरित भागात आपल्याला एक अत्यंत निराशाजनक गोष्ट आढळेल. प्रश्न असा निर्माण होतो की जलप्रलयानंतर जेव्हा मनुष्य तारवातून बाहेर आला आणि सर्व पापी मरण पावले होते, याचा अर्थ असा होतो का की पृथ्वीवर आता पाप उरले नव्हते? चला आपण पाहूया. वाचूया आपण उत्पत्तीचा 9वा अध्याय आणि 18वा वचन. नोहाचे मुलगे तारवा बाहेर निघाले. त्यांची नावे शेम, हाम व याफेत अशी होती. हाम हा कनानाचा बाप. हामाचा मुलगा कनान याचा उल्लेख येथे का केला आहे? 2 कारणांसाठी. पहिले कारण आपण थोड्याच वेळात पाहू. दुसरे कारण असे की जेव्हा मोशेने हा वृत्तांत लिहिला तेव्हा इस्रायल लोक कनान देशाकडे प्रवास करत होते आणि कनानच्या लोकांवर देवाच्या न्यायनिवाड्यासंबंधी ही माहिती त्यांच्यासाठी उत्साहवर्धक होती. उत्पत्ती याचा 9वा अध्याय आणि 19 ते 21 ही वचने आता आपण वाचणार आहोत. 19 ते 21. हे नोहाचे 3 मुलगे. यांच्यापासून पृथ्वीभर लोकविस्तार झाला. नोहा शेतकी करू लागला. त्याने द्राक्षाचा मळा लाविला. तो द्राक्षरस पिऊन गुंगला आणि आपल्या डेऱ्यात उघडा नागडा पडला. येथे नोहाच्या पापाची नोंद आहे. वस्तुस्थिती ही आहे की नोहा नशेत धुंद झाला होता आणि हे पाप आहे. जरी अनेक भाष्यकारांनी त्याच्यासाठी कारणे सांगितली तरी यासाठी कोणतेही समाधानकारक कारण नाही. एक कारण असे दिले जाते की त्याला द्राक्षरसाच्या परिणामाबद्दल माहिती नव्हती, कारण त्यापूर्वी कोणी नशेत धुंद झाले नव्हते. तुमच्या लक्षात येईल की जलप्रलयापूर्वी नशा करणे हे पापांपैकी एक म्हणून नमूद केलेले नाही. मग असे काही लोक आहेत जे जलप्रलयाबद्दल कॅनोपी सिद्धांत मांडतात. कॅनोपी सिद्धांत असा आहे की जलप्रलयानंतर बर्फाचे एक आवरण होते ज्यातून सूर्यप्रकाश गाळून येत असे. त्यामुळे जलप्रलयाच्या वेळेपूर्वी द्राक्षे आंबत नव्हती आणि ही गोष्ट नोहासाठी नवीन होती. ठीक आहे, मी फक्त एवढेच म्हणू शकेन की ही एका नवीन जगातील एक नवीन सुरुवात आहे, पण तेच जुने पाप अजूनही अस्तित्वात आहे. ही घटना हेच प्रकट करते आणि ती एका मोठ्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी दिली गेली होती, जे आपण पुढे पाहू. आता आपण उत्पत्तीचा 9वा अध्याय आणि 22 ते 24 ही वचने वाचणार आहोत. 22 ते 24 ही वचने. तेव्हा कनानाचा बाप हाम याने आपल्या बापाची नग्नावस्था पाहून आपले 2 भाऊ बाहेर होते त्यास हे कळविले. तेव्हा शेम व याफेत यांनी वस्त्र घेऊन आपल्या खांद्यांवर ठेवले व पाठमोरे होऊन आपल्या बापाची नग्नता झाकली. त्यांची तोंडे पाठमोरी होती म्हणून त्यास आपल्या बापाची नग्नता दिसली नाही. द्राक्षरसाच्या गुंगीतून सावध झाल्यावर आपल्या धाकट्या मुलाने काय केले हे नोहाला समजले. आता नोहाद्वारे देवाने काय म्हटले ते लक्षात घ्या, जे नोहाच्या कराराचे भाग बनले. यावेळेस आपण उत्पत्तीचा 9वा अध्याय आणि 25वे वचन वाचणार आहोत. तो म्हणाला, कनान शापित होईल, तो आपल्या बांधवांच्या दासांचा दास होईल. मी तुम्हाला हे लक्षात आणून देऊ इच्छितो की देवाने म्हटले कनान शापित होईल. त्याने हामवर शाप दिला नाही.
सातत्याने एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे हा शाप कृष्णवर्णीय लोकांवर आहे का? निश्चितच नाही. तसे विचारणे पूर्णपणे मूर्खपणाचे आहे. पवित्र शास्त्र तसे शिकवत नाही. त्वचेचा रंग, मानवी कुटुंबाच्या बाह्य त्वचेतील रंगद्रव्य हे बाहेरील सूर्यप्रकाशामुळे आहे, आपल्या पापामुळे नाही. हामाला कोणताही शाप दिला गेला नाही. शाप त्याचा मुलगा कनानवर होता. या घटनेत कनानाचा नेमका कसा सहभाग होता हे आपल्याला माहिती नाही. आपल्याला येथे फक्त त्रोटक माहिती दिली आहे, परंतु कनानचा उल्लेख एका विशिष्ट उद्देशाने केला आहे. मी पुन्हा सांगतो की याचा रंगाशी काहीही संबंध नाही. हा मानवी वंशाच्या एका भागावर रंगाचा शाप नाही. ही शिकवण कृष्णवर्णीय माणसाबद्दल सांगितलेल्या दुःखद गोष्टींपैकी एक आहे. हे कृष्णवर्णीय माणसासाठी योग्य नाही आणि देवासाठीही योग्य नाही, कारण त्याने तसे म्हटले नाही. अखेरीस पहिल्या दोन महान संस्कृती हामाद्वारे होता, त्या म्हणजे बाबेल आणि मिसर. आणखी एक प्रश्न उद्भवतो, देवाने आपल्याला नोहाच्या पापाची नोंद का दिली? बरं, जर माणसाने उत्पत्तीचे पुस्तक लिहिले असते तर त्याने दोनपैकी एक गोष्ट केली असती. त्याने नोहाला नायक बनवण्यासाठी नोहाचे पाप अजिबात न सांगता लपवले असते, किंवा त्याने नोहाचे पाप होते त्यापेक्षा खूपच अधिक घृणास्पद बनवले असते. परंतु देवाने ते आपल्या स्वतःच्या उद्देशांसाठी नोंदवले. सर्वप्रथम मी सांगितल्याप्रमाणे मोशे आणि यहोशुवाच्या काळात कनान देशात प्रवेश करताना इस्रायलाच्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी हे होते. यामुळे त्यांना कळले की देवाने कनानवर शाप दिला होता. त्याने त्या वंशावर आपला न्याय जाहीर केला होता. या न्यायाची पूर्तता शोधण्यासाठी तुम्हाला फक्त उर्वरित जुना करार आणि धर्मनिरपेक्ष इतिहास वाचण्याची गरज आहे. कनानी लोक जवळजवळ नाहीसे झाले आहेत. नोहाच्या पापाची घटना नोंदवण्यामागे देवाचे आणखी एक कारण होते. रोमकरास पत्र 15 अध्याय 4 या वचनामध्ये आपण हे शब्द वाचतो, धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरता लिहिले. देहाच्या दुर्बलतेबद्दल तुम्हाला आणि मला काहीतरी कळावे म्हणून ते नोंदवले गेले होते. प्रभू येशूने म्हटले की आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. आणि गलती याच्या 2 अध्यायामध्ये 16व्या वचनामध्ये हे अगदी स्पष्ट केले आहे की नियम पाळण्याने कोणताही देह नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राच्या कृत्यांनी मनुष्य जातींपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही. म्हणून देवाने आपल्याला येथे एका अशा माणसाची कथा दिली आहे जो पडला आणि त्याद्वारे देहाची दुर्बलता प्रकट केली. नोहासाठी सबबी उपयोगाची नाही, कारण वस्तुस्थिती आहे की नोहा दारू पिऊन बेशुद्ध झाला होता. आता कदाचित तुम्ही एक ख्रिस्ती म्हणून दारू पिऊन बेशुद्ध होत नसाल, पण मी असे म्हणू का की तुम्ही आणि मी कदाचित अशा प्रकारे देहात जगत असू ज्यामुळे आपण देवाच्या दृष्टीने नोहा इतकेच अप्रिय आहोत. मला वाटते की आपण ज्या विश्वात आहोत त्यातील जीवनाबद्दल आपली एक चुकीची कल्पना आहे. उदाहरणार्थ, आपण पाहतो की माणसांना चंद्रावर पाठवण्यासाठी अब्जावधी खर्च केले गेले आणि असे दिसते की ते राहण्यासाठी म्हणून काही चांगली जागा नाही. पण या पृथ्वीवर कसे जगावे यावर आपण तुलनेने खूपच कमी खर्च करतो. पण या पृथ्वीवर कसे जगावे याचे प्रशिक्षण तुम्हाला आणि मला देण्याची देवाला चिंता आहे. या घटनेचा विचार करताना ज्या काही चुका केल्या जातात त्या आपण करू नयेत. आपण हे अगदी स्पष्ट केले पाहिजे की नोहाने आपले तारण गमावले नाही. मला विश्वास आहे की तुम्हाला हे समजले आहे. त्याने जे काही केले ते एक भयंकर गोष्ट होती. त्यासाठी कोणतीही सबब नाही. ते त्याच्या देहाचे अशक्तपण होते, पण तो तरीही एक तारलेला माणूस होता. आता आपण उत्पत्तीचा 9 अध्याय आणि 26 आणि 27 ही वचने पाहू. तो म्हणाला, शेमाचा देव परमेश्वर धन्य, कनान त्याचा दास होईल. देव याफेताचा विस्तार करेल,
तो शेमाच्या डेऱ्यात राहील आणि कनान त्याचा दास होईल. मी आधी सांगितल्याप्रमाणे जेव्हा मोशेला देवाकडून हे प्रकटीकरण मिळाले तेव्हा तो इस्रायल लोकांना कनान देशात घेऊन जात होता. इस्रायल लोक शेमाचे वंशज होते. आता आपण पुढची वचनं वाचूया, 28 आणि 29 वचनं. नोहा जलप्रलयानंतर 350 वर्षे जगला. नोहा एकंदर 950 वर्षे जगला, मग तो मरण पावला. प्रियांनो, आपण येथे थांबणार आहोत. माझी खात्री आहे की हे अध्ययन आपणास आशीर्वादाचे झाले असेल. परमेश्वर आपणास हे समजण्यास अधिक सहाय्य करो. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो बापा, की तू आम्हाला दाखवून दिलेला आहेस की आम्ही अशक्त आहोत, आम्ही चुका करणारे आहोत, आम्ही चुकतो, बहकतो, भटकतो. परंतु प्रभूजी, तरी देखील तू आमच्यासाठी ती योजना केलेली आहे की आम्ही पापामध्ये राहू नये. आणि म्हणूनच प्रभूजी, या दिवसांमध्ये जी वचनं आम्ही वाचत आहोत, ज्या वचनांचं आम्ही अध्ययन करीत आहोत, तेव्हाद्वारे प्रभूजी आम्ही आमच्या अंतःकरणाचं परीक्षण करीत आहोत. आम्ही तुला विनंती करतो बापा, आमच्या अंतःकरणाला तू स्पर्श कर. आमचं अंतःकरण पवित्र आणि शुद्ध असं कर की जेणेकरून प्रभूजी तुझी वचनं आम्हाला समजू लागतील. तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही कार्य करणारे तुझी लेकरं बनू शकू. आणि परमेश्वर, आमच्या प्रत्येक कृतीच्याद्वारे तुला आणि तुलाच गौरव मिळेल. आणि म्हणून प्रभूजी, आम्ही या सर्व विनंत्या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो. येशूने मला तारिले, ऐसे विश्वासले, स्वरक्त त्याने पाडिले, मी मुक्ती पावले. येशूने मला तारिले, ऐसे विश्वासले, स्वरक्त त्याने पाडिले, मी मुक्ती पावले.
प्रियांनो, देवाचे वचन आमच्या जीवनात आशीर्वाद आणते आणि मला खात्री आहे की आजच्या अभ्यासाने आपण निश्चित आशीर्वादित झाला असाल. आजच्या अभ्यासात आपण नोहासोबतच्या देवाच्या कराराबद्दल शिकलो, ज्याने संपूर्ण मानवजातीसाठी मूलभूत तत्वे स्थापित केली. देवाने मानवी सरकाराची स्थापना केली आणि मानवी जीवनाच्या पवित्र मूल्याची पुष्टी केली. तसेच मानवजात देवाच्या प्रतिमेत निर्माण झाली आहे या सत्यावर आधारित न्यायाचा पाया घातला. त्याने पुन्हा कधीही पृथ्वीचा जलप्रलयाने नाश करणार नाही असे वचन दिले आणि सर्व संजीवांसोबतच्या या सार्वकालिक कराराचे दृश्य चिन्ह म्हणून मेघधनुष्य दिले. आपण हे देखील पाहिले की जलप्रलयानंतरही पाप कायम राहिले, तरीही देवाची उद्दिष्टे, कृपा, मार्गदर्शन आणि विश्वसनीय अभिवचनांद्वारे पुढे जात राहिली. पुढील भागात आपण शेम, हाम आणि याफेत यांचे पुत्र यांचा अभ्यास करू आणि त्यानंतर बायबलचा बुरुज यांच्या बांधकामाच्या वृत्तांताकडे वळू. तोपर्यंत आशीर्वादित राहा आणि प्रार्थना व देवाच्या वचनाच्या अभ्यासात स्थिर राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. जलप्रलयानंतर नोहा तारवातून बाहेर आला तेव्हा त्याने वेदी बांधली. आजचा प्रश्न, परमेश्वराने नोहाबरोबर केलेल्या कराराचे चिन्ह काय होते? ए. जलप्रलय, बी. आकाशातील ढग, सी. पाऊस, डी. मेघधनुष्य. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.